नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BEdमधील गणित अध्यापन पद्धती या विषयातील सहकार्यांकडून गणित शिक्षकाचे मूल्यमापन मॅथमॅटिक्स टीचर्स इव्हॅल्युएशन बाय पियर्स याविषयी माहिती घेणार आहोत। मी प्राध्यापक MR जोशी, MA एड सेट श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया सहकार्यांकडून गणित शिक्षकाचे मूल्यमापन मॅथमॅटिक्स टीचर्स इव्हॅल्युएशन बाय पियर्स। सहकार्यांकडून गणित शिक्षकाचे मूल्यमापन। गणित शिक्षकाचे मूल्यमापन सहकार्याकडून विविध निकषावर केले जाते, त्याला आपण पियर इव्हॅल्युएशन असे म्हणतो। सहकारी शिक्षक, शाळेतील प्रशासक, विभाग प्रमुख आणि इतर शिक्षण तज्ञ हे मूल्यांकन करणारे असू शकतात। यामध्ये अध्यापन कौशल्य, विद्यार्थ्यांचा सहभाग, पाठ्यक्रम व्यवस्थापन, सहकार्याची वृत्ती आणि शैक्षणिक नवोपक्रमांचा समावेश होतो। आता गणित शिक्षकाच्या मूल्यमापनासाठी वापरण्यात येणारे महत्त्वाचे निकष कोणते ते आपण बघूया। जसं की अध्यापन कौशल्य, टीचिंग स्किल्स। आता या टीचिंग स्किल्समध्ये स्पष्टता असली पाहिजे आणि संकल्पना मांडण्याची पद्धत शिक्षकाकडे असली पाहिजे। गणिताच्या संकल्पना सहज, सोप्या आणि प्रभावी पद्धतीने शिकवणे हे शिक्षकाला येणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर विविध अध्यापन तंत्रांचा उपयोग, उदाहरणार्थ संवादात्मक शिक्षण, समस्या आधारित शिक्षण, प्रकल्प आधारित शिक्षण इत्यादी अध्यापन पद्धतींचा व तंत्रांचा शिक्षकाला उपयोग करता येणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा सहभाग, गणिताच्या संकल्पनांमध्ये विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागी करून घेण्याची क्षमता शिक्षकाकडे असणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर अध्यापन पद्धतींची परिणामकारकता, गणित शिकवताना सैद्धांतिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनाचा योग्य समन्वय त्याच्याकडे असला पाहिजे। पद्धतींचे ज्ञान व त्या पद्धती वापरण्याची कौशल्ये शिक्षकाकडे असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर मूल्यमापन कौशल्य नंबर 2, ॲसेसमेंट टेक्निक्स, नैदानिक मूल्यमापन, डायग्नॉस्टिक असेसमेंट। विद्यार्थ्यांच्या गणित विषयक पूर्वज्ञानाचे किंवा पूर्वसमजांचे मूल्यमापन करण्याची पद्धत त्याच्याकडे असावी। निदान केल्यामुळे विद्यार्थी कुठे चुकतात हे शिक्षकाला कळते। त्याच्यानंतर सातत्यपूर्ण मूल्यमापन, फॉर्मेटिव्ह असेसमेंट, शिकण्याच्या प्रक्रियेत प्रगती तपासण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या घटक चाचण्या असतील, तिमाही चाचण्या असतील, सहामाही परीक्षा असतील, प्रात्यक्षिके असतील किंवा आणखीन चर्चासत्रे असतील, तर ह्या सगळ्या तंत्रांच्या साहाय्याने त्याला सातत्यपूर्ण मूल्यमापन करता येणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर अंतिम मूल्यमापन, समेटिव्ह असेसमेंट, अंतिम परीक्षा किंवा तोंडी चाचण्यांच्या आधारे विद्यार्थ्याचे शैक्षणिक अनुभव मोजण्याची प्रक्रिया त्याला आली पाहिजे। त्याच्यानंतर मूल्यमापन प्रपत्र आणि निकषाधारित मूल्यमापन, गणिताच्या विशिष्ट कौशल्यांसाठी ठराविक मूल्यमापन तंत्रांचा अवलंब केला जातो, ज्यामध्ये इव्हॅल्युएशन रुब्रिक आणि क्रायटेरिया बेस्ड इव्हॅल्युएशन त्या ठिकाणी समाविष्ट असते। त्याच्यानंतर अभ्यासक्रम आणि उपयोजन कौशल्ये, करिक्युलम प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन, पाठ्यक्रमाचे प्रभावी नियोजन, जसं की विषयाचं नियोजन, अध्यापनाची उद्दिष्टे आणि वेळेचे व्यवस्थापन शिक्षकाला येणं गरजेचं आहे। शैक्षणिक साहित्याचा आणि साधनांचा प्रभावी वापर त्याला करता आला पाहिजे, जसं की गणितीय मॉडेल्स ज्याला आपण प्रतिकृती म्हणतो, ग्राफ्स, चार्ट्स, तक्ते आणि संगणकीय साधनांचा उपयोग शिक्षकाला करता येणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर अधिगमाच्या विविध पद्धतींचा वापर शिक्षकाला करता आला पाहिजे। पाठ्यपुस्तकांशिवाय ॲप्स, सॉफ्टवेअर्स, ऑडिओ व्हिज्युअल साधने यांचा योग्य वापर शिक्षकाला करता येणे गरजेचे। त्याच्यानंतर विद्यार्थी व्यवस्थापन आणि प्रेरणा, क्लासरूम मॅनेजमेंट अँड स्टुडंट एंगेजमेंट, शिस्तीचे पालन, वर्गात शिस्त राखण्याची क्षमता शिक्षकाकडे असावी। समूह आधारित आणि व्यक्तिकेंद्रित शिकवण्याची पद्धती शिक्षकाकडे असली पाहिजे। संपूर्ण वर्गाला आणि वैयक्तिक गरजांनुसार एखाद्या विद्यार्थ्याला शिकवण्याची पद्धत शिक्षकाकडे असणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर मानसशास्त्राचा वापर,
विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी आणि गणितासंबंधी त्यांच्या भीतीचे व्यवस्थापन करण्यासाठी शिक्षकाला मानसशास्त्राचा वापर करता येणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर संप्रेषण कौशल्य, 5वं कम्युनिकेशन स्किल्स. शिक्षकाकडे शिक्षणात संवाद साधण्याची पद्धत असावी. विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद त्याला साधता आला पाहिजे आणि मित्रत्वपूर्ण आणि मार्गदर्शक भूमिका शिक्षकाची असली पाहिजे. जसं गणितासारख्या तांत्रिक विषयात संवाद साधण्याचं कौशल्य त्याला येणं गरजेचं आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल पालकांशी स्पष्ट चर्चा त्याला करता आली पाहिजे. गणित शिकवताना विद्यार्थ्यांना मदत करण्याची मित्रत्वाची भूमिका शिक्षकाची असावी. त्याच्यानंतर 6वं तांत्रिक कौशल्य आणि नवोपक्रम, टेक्निकल स्किल्स अँड इनोव्हेशन्स. तंत्रज्ञानाचा वापर गणित शिकवताना सिम्युलेशन, गणितीय सॉफ्टवेअर, स्मार्ट बोर्ड इत्यादींचा प्रभावी वापर शिक्षकाला करता आला पाहिजे. शोधक आणि नवकल्पनायुक्त अध्यापन. संकल्पनात्मक गणित शिकवण्यासाठी नवकल्पनांचा वापर शिक्षकाला करता येणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर व्यावसायिकता आणि सहकार्याची वृत्ती, प्रोफेशनलिझम आणि कोलॅबोरेशन. सहकार्यशील वर्तन, इतर शिक्षकांसोबत जे काही सहकारी शिक्षक असतील त्यांच्यासोबत सहकार्य करण्याची वृत्ती त्या ठिकाणी असावी. ज्ञानाचे आदानप्रदान करण्याची वृत्ती शिक्षकाची असली पाहिजे. त्याच्यानंतर संशोधन आणि सतत शिकण्याची वृत्ती शिक्षकात असावी. जसं की नवीन अध्यापन पद्धती असतील, नवीन तंत्रे असतील किंवा नवीन साधने असतील, त्याच्यामध्ये शिकण्याची उत्सुकता त्या ठिकाणी असली पाहिजे. त्याच्यानंतर संस्थेच्या धोरणाचे पालन, जसे कोड ऑफ कंडक्ट असेल, शाळेच्या नियमानुसार वर्तन असेल आणि त्यामध्ये काही योगदान असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे, करता आलं पाहिजे योगदान. त्याच्यानंतर सहकाऱ्यांकडून मूल्यमापन करण्याच्या पद्धती, निरीक्षण, क्लासरूम ऑब्झर्वेशन. सहकारी शिक्षक किंवा विभाग प्रमुख प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून गणित शिक्षकाच्या अध्यापनाची समीक्षा करतात. शिकवण्याच्या शैलीचे निरीक्षण करून अभिप्राय दिला जातो, त्याला आपण पीअर फीडबॅक असं म्हणतो. सहकारी शिक्षक एकमेकांच्या अध्यापन प्रक्रियेवर तटस्थ आणि सकारात्मक अभिप्राय देतात. शिक्षकाच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी सूचनासुद्धा दिल्या जातात. त्याच्यानंतर तिसरा आहे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, स्टुडंट फीडबॅक. विद्यार्थी शिक्षकाच्या अध्यापन पद्धतीबाबत अभिप्राय देतात. त्यांच्या शिकण्याच्या अनुभवावर आधारित ते शिक्षकाचे मूल्यमापन करत असतात. त्याच्यानंतर स्वमूल्यमापन, सेल्फ असेसमेंट. गणित शिक्षक स्वतःच्या अध्यापन पद्धतीचे मूल्यमापन स्वतः करून त्यात सुधारणा करू शकतो. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आणि उपक्रमांचा स्वीकार करण्यास त्याला मदत होत असते. निकाल आणि प्रगती अहवाल, स्टुडंट अचिव्हमेंट्स अँड प्रोग्रेस रिपोर्ट्स. गणित शिक्षकाच्या प्रभावी अध्यापनाचे मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या आधारावर केले जाते. निकालांचे विश्लेषण करून अध्यापन पद्धती शिक्षकाला सुधारता येते. उपसंहारामध्ये असं मी म्हणेल की गणित शिक्षकाचे मूल्यमापन हे केवळ अध्यापनावर आधारित नसते, तर विद्यार्थ्यांचा सहभाग, उपयोजन कौशल्य, नवोपक्रम, सहकार्य आणि तांत्रिक ज्ञान यासारख्या विविध घटकांचा विचार करून केले जाते. योग्य मूल्यमापनामुळे शिक्षकांना स्वतःच्या अध्यापन पद्धती सुधारण्यास मदत होते आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक प्रभावी शिकण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना, आपल्या शिक्षकाला त्या ठिकाणी मिळतो. तर बेस्ट ऑफ लक. थँक्यू. सबस्क्राईब करा आणि शेअर करा.